अंदाज बघितला, गजर साधारण अर्ध्यावर येलो आणि लाईट गेली. तर बुवाक एक पॉईंट मिळालो असतो की बुवा तुम्ही गजर चालू केलास की लाईट घालवलास. शेवटी गाडीने पुजारी म्हणजे काय वेगळे नाही, जाग्यावर पुन्हा घेऊन येला बरोबर ना. गजरात माझ्या परत लाईट घेऊन येईल तसे आम्ही गाडीने पुजारी ऐकण्यातले माणूस नाही आहोत. तर काय केला होता केला 8 वेळा काहीतरी होता. मग स्वतः माणूस सांगता तो मी नको त्या जागा म्हणतात चाव्हाण. मी आजपर्यंत सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले गोवा बघले, पण चावणारा गोवा पहिलोच बघून. मी म्हणतात चावले चावकुरो गोवा. बाहेर गेले त्यांना मनाचे सगळं त्याच्या बाजूबिजूक राहा नको. तो चावा घेता आतापर्यंत कुत्रे चावतात ते माहिती होता, पण आज समीर कदम व चावा का लागलो पिसावलो काय बुवा चाव. बरं ठीक आहे असू दे, तर मनोरंजनासाठी बोललास. आणि एक गोष्ट सांगितलं बुवा की आई हात फिरवतात तेव्हा केस येतं, ती गोष्ट बुवा खरीच मान्यच करूची लागत, कारण आई ती आई असतात. पण बायको हात फिरवल्यानंतर केस जातं त्या माका पटणार नाही बुवा. कारण आता माझ्यासारखे बरेच असतील, म्हणजे मी त्यांना माझ्या बाजून घेते असं म्हणण्याचा उद्देश नाही. पण जर बायको हात फिरवती तर मग सगळे टकले झाले असते ना. म्हणजे जेमका बुवा केस त्यांची बायको त्यांच्या हात फिरवीत नाही असो विषय झालो, आणि आमच्या फक्त हात फिरवल्या मग केस गेले. पण ह्या समऱ्याचे दात पुढे किती येईल. चुकून आईन तिच्या म्हणजे 5 दिवस झाले की बावडेवर जातात ना सगळा, ते बासमती तांदूळ नेला चुकवा, आणि ते कोंबड्याने इसकटला त्याच्यामुळे दात सुद्धा त्याचे इसकाटले. त्याचे समऱ्याचे तो गेलो बघा स्वतः, तो घरी जाऊन सुद्धा येत एकदा, आणि गजर होईपर्यंत येत एकदा जाऊन. भयानक बुवा तो काय ऐकतास कॅम्पा द्यावा त्याका कॅम्पा कॅम्पामध्ये येत आहे आमच्या. सध्या आमच्याकडे फेमस कॅम्पा. आम्ही जेवण झाल्याबरोबर सुद्धा आमका दिला नाही कॅम्पा. त्याची जाहिरात चालू आहे कॅम्पाची. ते कुत्रे भोगतात बघा आधी, तो कोणते बघा कुत्रे खाती उलटे दिसतात विचित्र ना आतामुळे म्हणून कुत्रे येऊन डासायचे असं नाही बुवा. महिला वर्ग वाघिणी आहेत, पण कधी कधी त्यांच्याकडनं सुद्धा अतिरेक होता. कधी कधी नको त्या गोष्टीचं हट्ट नवऱ्याकडे करतात. एकदा बायकोचा वाढदिवस होतो ते आपल्या नवऱ्याला सांगतात की या वाढदिवसा दिवशी मला सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, पैसे नको, काही नको. या वाढदिवसात माझ्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. नवरो टेन्शन मध्ये बोललो या वाद्य मिळात खरं. सगळा महाराष्ट्र फिरलो, या वाद्य काही मिळाला नाही. शेवटी परत आपल्या गावात येऊन एका पारावर येऊन बसलो टेन्शन मध्ये. मित्र येऊन विचारताना तुझं झाला काय, तू टेन्शन मध्ये कशा. तो बोललो अरे उद्या बायकोचा वाढदिवस, आणि तिने सांगितलं ना कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणा. या वाद्य बोललो मिळात खरं. मित्र म्हणतात अरे टेन्शन कशा, या वाद्य बोललो आपल्या गावातच बस गाडीवर आणि कुंभाराळीत घेऊन गेलो. या मडक्या घेतल्याने त्याच्या हातात दिलं, म्हणता या घे वाद्य. तो बोललो अरे हे वाद्य कसं होईल, तू गप रे. बस गाडीवर आणि गावात एका आंब्यावर जुनाट झालेला माव होता. मावाचा पोळा त्या काढला, त्या मडक्यात भरला, वरना कापडान बांधून घेतला, आणि त्याला सांगितलं बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येतो बूम 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 बूम. अरे जबरदस्त वाद्य आहे, कधीच कुणी न वाजवलेले बुमबुम वाद्य. बायको बोललो खुशच होईल. वाद्य घेतलं आणि घरी गेलो आणि बायकोच्या हातात दिलं, हे घे वाद्य. बायको म्हणते वाजवूचा कसा, बघ जरा हलवून.
हलवल्याबरोबर आवाज येलो गुम 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 गुम. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींना फोन केला, म्हणजे वाढदिवस आहे, सगळ्यांनी या, आपण गायनाचा कार्यक्रम करू. त्यांनी वाद्य आणलंय, गुमगुम वाद्य, कधीच कुणी न वाजवलेलं. आणि सगळे मैत्रिणी हजर, सगळ्या पुरुष मंडळी होती. त्यांना सांगितलं तुम्ही पारावर जाऊन बसा, तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटली. त्याच्यात एक घेणार होतो, त्याचा डोक्या फिरला. सगळ्यांना आमका बाहेर काढतात म्हणजे काय, तो घरी गेलो आणि पुलाव घेऊन येतो. आणि ज्या रूममध्ये गायन करीत होती त्याचा भाडनं पुलाव घालून घेतला. करा म्हणता गायन आतमध्ये, आणि गोल बसली. मध्ये गुमगुम वाद्य ठेवला. पहिले नादात मारून सुरुवात केला, दुसरी होती ती हलवला, गुमगुम गुमगुम गुमगुम. तिसरी होती ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स होती. ती म्हणता अरे हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देतं, हे वाद्य उघडून गायन केलं तर किती मजा येईल ना. चौथी म्हणता हो हो आपण तसंच करूया. आणि वरचा कापड होता तर सोडला आणि परत आलाप मारून सुरुवात केला. दुसरी होती तिने हलवला, वाद्य बाहेर हलवल्याबरोबर वाद्य बाहेर. जुनाट झालेला गिरायकाची वाटच बघितली. थोड्या वेळात आला पिलो, आय 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 आय. पारावरचे पुरुष म्हणतात आत्ता कार्यक्रम चालू झाला. थोड्या वेळात पोरसवाडी सुद्धा आय 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 आय. पारावरचे पुरुष म्हणतात आताशी गवळण घेतला, सगळी त्यांना आय आय म्हणतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देऊ केली ना नवऱ्या, तेव्हा नवरं म्हणतात तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणतात मी तुमची बायकोच आहे, पण काल तुम्ही वाद्य आणणार ना, त्या वाद्याने मला सुचवलंय. म्हणजे नको त्या गोष्टीचं होतं. बाकी तुमच्यासारखी वागिनी तुम्हीच आहात, फक्त कधी कधी नको त्या गोष्टीचं होतं. कारण या आता कलियुगात असंच चालणार. स्विमिंग टँक गतीचं पाणी सुद्धा रोजच्या रोज बदलूचं लागतं, पण ज्यावेळी स्विमिंग टँक भरतात त्यावेळी 5000 लिटर पाणी असतात आणि संध्याकाळी उपवासतात तेव्हा 7000 लिटर होतात. 2000 कसा वाटतं तर पाहुणे देवीक माहिती. होय, आश्चर्य पोहणाऱ्यांची कमाल. मारुडी वाढव, मारुडी वाढव. परिस्थिती बदलत चालली आहे, होय ना. बुवा तू माका मगाशी सांगितलं की मी तुला चावा, पण माका सुद्धा एक वाईट सवय आहे की तुझ्या ढेंगातनं कधी जाईन तो तुका काळात चाला. आणि ढेंगातनं जाताना मान वर केले ना तर बोमटान मरशी. बाकी काय बोमटाच नाही, गोट्या गोट्या गोट्या. फक्त मुंबईत गेल्यानंतर ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीत ती पडत नाही, कारण वरच्या उकात माझा हात पोचत नाही. मी त्या गाडीत जायचं, कोणाच्या तरी कधीतरी धरण्यापेक्षा त्या गाडीत नाही गेलेला बरं. त्या डब्यात गेलास की या कोणतं बोमटच. आपल्या सामानावर लक्ष ठेवा, आपलं सामान चेक करा. म्हटलं गावात सुविधा तेव्हा सगळा सामान बरोबर होता, आणि चढल्यापासून काय सांगता या चेक करा आणि तपासून पहा. अगला स्टेशन कळवा, नेक्स्ट स्टेशन कळवा. गो म्हटलं थांब आधी, ठाण्याबद्दल तरी तुका कसा काय तर कळवतो, काय चालल्यापासून कळवा कळवा लावलं. अगला स्टेशन घाटकोपर. एका माणसानं पाठच्या माणसानं पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला आणि घाटकोपरात जायचं. नेक्स्ट स्टेशन घाटकोपर. त्या माहीत घेऊन काही जा घरी घेऊन त्याचे सगळे माहीत. त्यामुळे ते खावायलाच आता माहीत घेऊन त्याचे दात पाडून जाय होतं की पोरतो आला ते पाडीत बाबा. बघा आता पण काय समजत नाही, सगळं वेगळंच झालं. कलियुग घायला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य का त्या पाठच्या माणसानं पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला, तो काय करायचो नेक्स्ट स्टेशन घाटकोपर. की कोपर घेईली घास कोपर. अगदा स्टेशन घास कोपर. चामडा काढला पाठीचा घाटकोपरात जायचं. समीर कदम आमचं संध्याकाळच्या लोकल ट्रेनच्या गर्दीत सापडले आणि प्लॅटफॉर्मवरनं रेल्वेच्या डब्यात कधी
देखील समाजात झबतीतच निघाला. आतमध्ये चॅन्डो असा आणि आतमध्ये गेल्यानंतर वरच्या दोन मुकात धरून पुढे माणसा बाजू माणसा पाठी माणसाची अपकावून टाकला नाही आणि अर्ध्यावर गाडी गेली. घामा घुम झाले, खाज सुटली. आता खांजवूचा कसा, या टार्गेट बोलले एवढ्या गर्दीत पुरा कसा करू. कसे बसे हात खाली गेल्याने आपलं काम चालू केला. इतक्यात बाजू तो भैया विचारता, ए क्या करता क्या है. बुआ सांगता क्या करता है म्हणजे खाज चुकी तो खांजवता है. तो भैया म्हणता खांजवता है तो तेरा खांजव मेरा भी खांजवता है. म्हणजे भयानक परिस्थिती आहे. एवढी गर्दी असताना जाबा जाबी नुसती. आणि ती दिवा ट्रेन मधली मजा वेगळीच आहे. कॅम्पावाल्यांची प्यायचे मिरिंडा सेवन पाणी बॉटल जिरा सोडा सगळा कॅम्प बिंप तो त्या एका गेट मध्ये भरून तो वडीतच असता गाडी येतात. पण भारी मजा वेगळी आहे दिवा ट्रेनची. काकडीवाली पुढे चढणार, काकडी घ्या काकडी वाकडी वाकडी काकडी. काय मजा असताना दिवा ट्रेनची. असू दे या ठिकाणी फॅशन करती संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. फॅशन करा सगळं काय करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. प्रत्येकाने लक्षात घ्या. कारण फॅशन एवढी वाढली आहे. 36 ची कमर असली तर 38 ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेत जातं आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. एक नंबर तो दर्शन घेऊन वाकलो की मागच्यांना दर्शन घेण्याची काय एक गरज नाही. आपोआप दर्शन होता. नमस्कार करायचो आणि बाजू व्हायचं. काय काय जण पैसे घेऊन उभेच राहतात. नेमके भय टाकूचे तेच कळत नाही. कॉइन बॉक्स उघडी तीच पॅन्ट घालून जेवणाचे पंक्ती वाढू. तिकडच्या पंक्तीत वाढीत असतो तर इकडचे मागाकच विसरते. ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरेच्या आड हो. नवरा आणि नवरी जेव्हा नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात तेव्हा नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जातात. पाहुण्यांचा प्रश्न पडतो नवरीची उलटी खै भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणलं असतं ते 4 तांदूळ बांधून घेऊन जा. नारळ काय एवढ्या फिट पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची. संवर्धन प्रतिष्ठान आजला यांच्याकडून फरमाईश होती. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याजवळ करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं. मराठीत असावं लागतं. मराठीत असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती सुटला का कोणी काही का पुढाकारच करायची मानवी
प्रमाणे बाहेर गेले असं मग वाचण्यामध्ये लाईटमुळे जरा वेळ गेलो तसं माझं नाही ऐकल्याचा तर मी टाइमातच करणार होते. आणि या ठिकाणी फरमाईश आहे म्हणजे लग्नाची जरा झलक देऊन सांगितलं नाही फरमाईश का फक्त जे 42 वर्षाचे पोरगे आता लग्नाशिवाय अडकलेले त्यांच्यासाठी म्हणून म्हणतात जरा झलक मारा. तर त्या पोरग्यांका आता काय इलाजच रवलेलो नाही बेचाऱ्यांका. होय 42 वर्ष झाली तरी त्यांची लग्न होत नाही. त्या पाहुण्याने आई का गाणं करते की जे कोण अडकलेले आहेत त्यांना दिवाळीपर्यंत मोकळे कर आणि त्यांच्यासाठी या सगळ्या चालू आणि त्यांच्यासाठी या गाणं एक समाधानासाठी. दोन जीवांचे व्हावे मिलन मंगलया शुभ तिथी
शेवटचे मंगळाष्टक झाले की आमच्या या साऊंडवाल्यांचा मोस्ट इम्पॉर्टंट गाणं चालू होता. मंडळी जमली सरी सजलेल्या मांडवदरी, मंडळी जमली सरी सजलेल्या मांडवदरी, बोला शिवमंगल सावधान रडायची. पाठवणीची वेळ आली, नवरो आणि नवरी बाहेर काढला नाही की साऊंडवाले गाणं लावायचे आणि त्या गाण्यात इतकी रडायची, हो 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 पण रडत. आणि त्यांना जाणीव होती आपल्या आई वडिलांना आपल्यासाठी काय केले याची जाणीव त्या जुन्या माणसांना होती, त्यामुळे ती रडायची. पण आताच्या पोरग्यांना ती जाणीव राहिलेली नाही. लग्न झालं की पोरग्या गाडीत जाऊन बसतं, पप्पा टाटा तुझे दिवशी भेटा, म्हणजे परिस्थिती बदलली. पण ती जुनी माणसं इतकी रडायची, सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी, या गजराचं शेवटचं कडवं आहे. शेवटच्या 2 ओळी म्हणतो मी बोवाकडे गजर देतो, पण टायमिंग दिलेला होता. त्या टायमात मी जास्तीत जास्त प्रयत्न केले बुवा आटपण्याचा. मी जास्त बोलला नाही, नॉर्मल झाला माझा. तर मी किती बोलते तो त्या सांडवे गावातली सुद्धा ग्रामस्थ या ठिकाणी आलेली आहे. त्यांना सगळ्यांना माहिती आहे, फक्त टायमाचं बंधन ठेवूया. बोलव ना पुढे.
सत्यनारायणा दया सागरा मजवर कृपा करी ठेवितो मस्तक चरणावरी. स्वामी माझा